प्रकाशजी अष्टमकर सर, त्याचप्रमाणे विनोद पाटील सर आपण पाहतोय. लेट्स प्ले पहिला चेंडू रॅटम राऊंड द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतो. टप्पा पर्यंत पूर्णपणे खाली राहिलेला चेंडू, जरूर पूर्णपणे रब्बानला बीट करून जाणारा चेंडू. पाठीमागे आपण पाहतो रायगड पोलीस जयेशच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. चांगली कामगिरी आपण पाहतोय. चांगल्या टप्प्यावरती आपण पाहतोय गोलंदाजी पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता. रब्बानला नक्कीच मनामध्ये जाणलं होतं की ह्या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा, परंतु इथे डिक्लेअर परिसरामध्ये चेंडू जातोय. मिळणार केवळ एकच धाव. या एका धावेने आपण पाहतो अकाउंट सुद्धा ओपन केलं जाईल. ते अर्थात A3 सोगाव संघाचं. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद एक अशी धावसंख्या धावफलकावरती लागते, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. तर नक्कीच श्री गणेश बैरोळे संघ आपण कुठे जायचं नाहीये. यानंतर आपला सामना खेळवला जाईल. या सामन्यामध्ये जो विजेता संघ होईल लगेचच आपला सामना खेळवला जाईल दुसऱ्या फेरीचा, याची नोंद घ्यायची आहे. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. मागील कित्येक दिवसांपासून या मंडळांनी मेहनत केले या स्पर्धेसाठी. अतिशय चांगल्या दर्जाचं आयोजन. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, कोणती चूक पाहायला मिळत नाहीये. आणि फलंदाज रब्बान बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये माहीद कूर येतोय. माहीद कूर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सोगाव संघाचा, किंबहुना आपण पाहिलं तर या अलिबाग तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडूंमध्ये एक असलेला खेळाडू. आज माहीदला नक्कीच एक चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. षटकातील पुढील चेंडू, मोठा फटका आपण पाहतो. आल्या माहीदच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा बाहेर. माहीद ब्रँडेड फटका, षटकार. चढवलाय फलंदाज माहीदने. षटकातील पुढील चेंडू, हा चेंडू मात्र आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. जरूर मोठा फटका खेळायचा होता माहीदला, परंतु इथे चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. आणि इथे मात्र आपण पाहतोय निर्धाव चुंची सांगता होतीये. संघाची धावसंख्या स्थिरावतीये ती अर्थात 7 पर्यंत. पुन्हा एकदा आपण पाहतोय माहीदच्या बॅटमधून दुसरा षटकार. माहीद ऑन द फायर. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं समाप्त झालंय, परंतु मैदानामध्ये जसा माहीद आला ना तसा पूर्णपणे A3 सोगाव संघ मात्र आता चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. षटकातील आपण पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटक इथे समाप्त झालाय आणि धावफलकावरती 13 धावा लागल्यात.
एक चांगली धावसंख्या जरूर म्हणावी लागेल. माहीतच्या बॅटमधून आपण पाहतोय 2 षटकार आलेत. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय जिथे गोलंदाजच्या ट्रॅकवरती साहिल पाहायला मिळतोय. साहिलला कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये, कारण का पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जरूर 13 धावा खर्च केल्या गोलंदाज अक्षयने, परंतु आता मात्र साहिल बघूया कशा पद्धतीने खेळी करतोय. किरण भगत ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. किरण सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक मोठा फलंदाज. A3 सोगाव संघाचा षटकातील पहिला चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू आपण पाहतो. हलक्याच बॅटने खेळायला फटका अलाउंग द कार्पेट. जोपर्यंत चेंडूवरती क्षेत्ररक्षक जाईल स्वतः साहिल तिथे चेंडूवरती जातोय तोपर्यंत एक धाव मात्र नक्कीच पूर्ण करण्यात यश येते. या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 धावा धावफलकावरती लागतायत. किरणला माहिती आहे की नक्कीच माहीत एक इनफॉर्म बॅट्समन आहे, चांगला खेळी करतोय, त्यामुळे त्याला स्ट्राईकवर आणणं तितकंच महत्वाचं होतं, ते अर्थात A3 सोगाव संघासाठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु माहीतला खऱ्या अर्थाने नक्कीच या दर्जाची गोलंदाजी करायचं तितकं सोपं नाहीये. जर कनेक्ट झाला असता तर तो सीमारेषा बाहेरच गेला असता, यात दळ मात्र शंका नाहीये. परंतु चेंडून बॅटचा तितकासा संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगता होते. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर चेंडू. माहीतला पूर्णपणे या चेंडूवरती बीट केलंय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. कौतुक करावं लागेल या साहिलचं, ज्या पद्धतीने तो एक्झिक्युशन करतोय. गोलंदाजाच्या मोर्चावरती आपण पाहिलं तर साहिल अतिशय चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत, परंतु कौतुक केलं आणि आता मात्र माहीतच्या बॅटमधून आलाय एक नेत्रदीपक मोठा फटका, षटकार. माहीत मात्र मैदानामध्ये अक्षरशः धावांची लयलूट करतोय. ज्या धावा येणं गरजेचं होतं ना, त्या धावा मात्र माहीतच्या बॅटमधून येत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक तैनात. काव कॉर्नरच्या दिशेने आपण पाहतोय जरूर क्षेत्ररक्षक तैनात. इथे मिळणार केवळ एकच धाव. या एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 21 पर्यंत. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला या षटकामध्ये. माहीतच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आलेत. या चेंडूवरती हलक्याच बॅटने खेळायला फटका. इथे मात्र आपण पाहतो एकच धाव येते. डिक्लेअर झोन मध्ये नक्की चेंडू जातोय आणि षटक क्रमांक इथे दुसरं देखील समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात, ते अर्थात 22 धावा प्रति षटकामागे. आपण पाहिलं तर 11च्या सरासरीने धावसंख्या जमा करण्यात आतापर्यंत यश आलंय, ते अर्थात A3 सोगाव संघाला. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अक्षयने 13 धावा खर्च केल्या. तदनंतर आपण पाहतोय साहिलने या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. परंतु अजूनही आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामधील 2 षटकांचा खेळणं बाकी आहे, अर्थात येणारे 12 चेंडू. चला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. दादरेश्वर जांभूलपाडा संघ आपण थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्या मैदानामध्ये आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना देखील विनंती असेल की आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण लॉर्ड्स खेळवायचं आहे. शुभम येतोय गोलंदाजच्या ट्रॅकवरती, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 3 पाहायला मिळेल शुभमच्या माध्यमातून. दादरेश्वर जांभूलपाडा संघाच्या माध्यमातून बघूया कशा पद्धतीने इथे शुभम गोलंदाजी करेल, कारण का पहिल्या 2 षटकांमध्ये 22 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही आपण पाहिलं तर उर्वरित 12 चेंडूंचा खेळणं बाकी आहे आणि माहीतकूर खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू राईट अमोर द विकेट. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय आसमान दाखवलाय शुभमला. चेंडू सीमारेषा बाहेर.
पहिल्या चेंडू पासून आपण पाहतोय आक्रमक फटका खेळायचा आहे या गोलंदाजाच्या वर, त्यामुळे त्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय. यावेळी आपण पाहतोय बऱ्याचसा बाहेर वळतोय. पंच अष्टमकर सर कळवतात की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येईल आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. ऋत्विज राणे सर कळवतात की धावफलकावरती 29 धावा लागल्यात. ऋत्विज राऊत आपण पाहतोय नक्कीच मा मिस्टेक. चांगला चेंडू आपण पाहतोय, खोलवर टाकलेला चेंडू. क्षेत्ररक्षक चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. एक धाव तर नक्कीच पूर्ण करण्यात येईल या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. एका धावेनंतर आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती लागतायत. आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर स्क्वेअर चेंडू आणि तंदनच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक धाव येते. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळी किरणच्या बॅट मधून लंगॉनच्या दिशेने आपण पाहतोय जरूर क्षेत्ररक्षक तैनात. मिळणार केवळ एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय दादरेश्वर जांभूलपाडा संघाच्या माध्यमातून. परंतु माहीत जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत आपण पाहतोय A3 सोगाव संघ हा नक्कीच एक भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे उचलून घेणारा चेंडू, जिथे डिक्लेअर पद्धतीने नक्कीच एक धाव येते या चेंडूवरती आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 धावा धावफलकावरती लागल्यात. दोन चेंडूंचा अजून खेळ येणं बाकी आहे या तिसऱ्या षटकातील आणि आतापर्यंत आपण पाहतोय एक चांगली धावसंख्या रचले A3 सोगाव संघाने. 32 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय माईच्या बॅट मधून एक नेत्रदीपक फटका. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. माहीत मात्र आज अक्षरशः गोलंदाजांची पिटाई करतोय मैदानामध्ये. एक सुंदर खेळ आपण पाहतो आपल्या संघासाठी पेश करत असताना. तब्बल 5 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 38 धावा धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू मात्र खोलवर टाकलेला चेंडू. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु इथे मिळणार केवळ एकच धाव. षटक क्रमांक इथे तिसरं देखील समाप्त होतोय आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर मैदानामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती 39 धावा लागल्यात. अतिशय दर्जेदार अशी धावसंख्या धावफलकावरती लागली. कारण का आतापर्यंत जर विचार केला तर कालच्या दिवसाचा जर आपण आढावा घेतला ना तर सकाळच्या सत्रामध्ये धावा झाल्या नाहीत, संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर धावा झाल्या, परंतु आज सकाळच्या सत्रापासून धावा होत आहेत. गोलंदाजच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज पार्थ येतोय. पार्थ घरत आपण पाहतोय नवीन गोलंदाजाच्या ट्रॅक वरती. अंतिम षटक घेऊन या पहिल्या सत्रातील बघूया या अंतिम षटकामध्ये कशा पद्धतीने कामगिरी पाहायला मिळणार ती अर्थात पार्थच्या माध्यमातून, जिथे पार्थला जरूर कमबॅक करावं लागेल. जरूर स्लॉगरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, परंतु आता मात्र एक चांगल्या टप्प्यावरती धावांपासून जर खऱ्या अर्थाने वंचित ठेवायचं असेल तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल या पार्थला. षटकातील पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो हलक्याच बॅटने खेळलेला फटका, जिथे मिळणार केवळ एकच धाव. की माहिती आहे किरणला माहिती आहे की नक्कीच माहीत एक चांगला खेळी करतोय, त्यामुळे त्याला स्ट्राईक रोटेट करून देणं देखील तितकंच महत्वाचं आहे. हे खूप जमेची बाजू आहे क्रिकेटमध्ये ना. एक खेळाडू खऱ्या अर्थाने जर चांगला खेळत असेल तर त्याला स्ट्राईकवर आणणं देखील महत्वाचं असतं. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या 40 पर्यंत पोहोचते. अंतिम षटकाचा खेळ चालू आहे, जिथे आपण पाहतोय 40 धावा धावफलकावरती लागल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक तैनात दिसत नाहीये. परंतु आपण पाहतोय जरूर डिक्लेअर परिसरामध्ये चेंडू जातोय, त्यामुळे मिळणार केवळ एकच धाव. या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. आखूड टप्प्याचा जरूर चेंडू होता. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 41 पर्यंत पोहोचते. अजूनही आपण पाहिलं तर पहिल्या सत्रातील 4 चेंडूंचा खेळणं बाकी.
आतापर्यंत 2 धावा खर्च करतोय गोलंदाज पार्थ घरत, तर माहीत कूर मात्र नक्कीच एक चांगला फॉर्म मध्ये दिसतोय. या वर्षीच्या हंगामामध्ये नक्कीच खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये किंवा या सामन्यामध्ये एक चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. हा चेंडू मात्र अतिशय वेगवान आणि खोलवर टाकलेला चेंडू, परंतु थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय मैदानामध्ये माहीद आणि किरणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती अर्थात 43 पर्यंत. मोठा फटका पुन्हा एकदा माहीद ऑन द फायर, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. माहीदने जाणले नक्कीच आपल्या संघाला नक्कीच एक चांगल्या धावसंख्येकडे न्यायचं आहे, चांगली धावसंख्या जमवायची आहे. तब्बल 42 धावांवरती खेळतोय माहीद. अतिशय दर्जेदार असा खेळ आपल्या संघासाठी पेश करत असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती जरूर एक धाव येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना मात्र इथे फलंदाज किरण भगतला जावं लागतंय तंबूच्या आशयाला. शाकिब येतो नवीन फलंदाज मैदानामध्ये. चांगला चेंडू आपण पाहतो. या चेंडूमध्ये आपण पाहिलं तर जरूर मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे मात्र आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिलं सत्र इथे समाप्त होतंय आणि पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर एथरी सोगाव संघाची धावसंख्या धावफलकावरती 50 धावा लागल्यात. 51 धावा धावफलकावरती लागल्यात. या स्पर्धेचा उच्चांक आपण पाहतोय आतापर्यंत 51 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 52 धावांचं लक्ष असेल ते अर्थात दादरेश्वर जांभूलपाडा संघाला. बघूया या 52 धावांचा पाठलाग करत असताना इथे दादरेश्वर जांभूलपाडा संघ विजय होणार की एथरी सोगाव विजय होणार याचा अनालिसिस ऐकण्यासाठी घेऊन जातोय पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक मित्र समीर सोमणे सर यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू समीर सोमणे सर. चला लवकरात लवकर चला लगेचच बात चालू करायची, जास्त विलंब करू नका. थँक्यू सो मच आशुतोष आणि त्याचबरोबरीने डीजे
टायटल सॉन्ग या स्पर्धेचं होतं. DJ करण. टेक्नॉलॉजीचा चांगला वापर. आमच्या समवेत यूट्यूबचे सर्व टीम आहे. 2 कॅमेऱ्यानेशी या स्पर्धेला लाईव्ह कव्हरेज करताय. AK लाईव्ह स्पोर्ट्स त्याचे सर्व साथीदार, त्या टीमचं मनापासून देखील आम्ही ते स्वागत करतोय. खरं तर खूप मोठ्या लक्ष्याचा पाठलाग आता करायचे दादरेश्वर जांभूलपाडा या टीमला. A3 सोगाव टीमने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग मात्र स्वीकारली. खरं तर पहिल्या इनिंग मध्ये असं वाटलं की माई जोरदार मार रहा है. एका क्षणाला असं वाटलं की अर्धशतक कंप्लीट होतोय की काय माईचं, परंतु ते झालं नाही. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 40+ धावा उभारणं वैयक्तिकरित्या खूपच मोठी कामगिरी आहे. माही त्याने तब्बल 44 धावा कुठल्या, 6 षटकार त्याच्या बॅटमधून आले. पहा मागे धावा नाहीयेत, स्क्वेअर ऑफ द विकेट तुमच्यासाठी धावा नाहीयेत, असं असताना देखील माहीच्या बॅटमधून 6 षटकार येणं म्हणजे त्याच्याकडे असलेली पॉवर, त्याच्याकडे असलेलं टायमिंग हे त्याने सिद्ध केले. जेव्हा मैदानाच्या चहूबाजूने तुम्ही फटकेबाजी करू शकता त्यावेळी तुमच्याकडे असलेलं कौशल्य, त्या कौशल्याचा वापर करत गोलंदाजाच्या गतीच्या सहित तुम्ही चौकार षटकार सहज मारू शकता. परंतु ते स्क्वेअर ऑफ द विकेट डिक्लेअर्ड धावा आहेत, या गोष्टीचा विचार करता व्ही शेपमध्ये मिड विकेटला तुम्हाला काऊ कॉर्नरला फटकेबाजी करायचे, लॉंग ऑन कव्हर, स्वीपर कव्हरला फटकेबाजी करायची. अशा वेळी 44 धावा कुठणं, त्या देखील फार कमी चेंडूंमध्ये खूप मोठं मोलाचं योगदान माहीतने केलं. आता त्या धावांचा पाठलाग करायचे. पहिल्या मॅच मध्ये 42चं लक्ष होतं, या मॅच मध्ये 10 ऍड झाल्यात. 52 धावा करायचे दादेश्वर जांभूलपाडा टीमला. सोगावच्या विरोधात पहिलं षटक घेऊन आलाय स्वतः माहीत. चांगला ऑलराऊंडर आहे अलिबागचा, तोच सध्या मैदानात. चेतन आणि अमोल. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव घ्यायची आहे, फेक होईल नॉट स्ट्रायकिंग एंडला. चांगला थ्रो, फक्त एकच धाव. चेतन आणि अमोल ही सध्या सलामीवीर मैदानात दाखल झालेत दादरेश्वर जांभूलपाडा टीम कडून. 52 धावांचा पाठलाग त्यांना करायचे. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित ही स्पर्धा. टप्पा पडतोय आणि त्यानंतर अँगल बनवत हा चेंडू बाहेर निघतोय. राईट आर्म राऊंड विकेटने सध्या माहीतची गोलंदाजी. त्याला ठाऊक झालंय की या खेळपट्टीवरती कुठे टप्पा टाकला तर आक्रमण होतोय, कारण त्याने बॅटिंग केले. 44 धावा कुठल्यात. पुढे ठेवला बॉल, मिस टाइम स्ट्रोक आहे, मिड विकेटला झेल घेतला जाईल. फलंदाज बाद होतोय जांभूलपाडा संघात. अशा एकूण आपल्याला मॅचेस कव्हर करायचे. फलंदाज बाद झाला, माहीतने विकेट घेतली. परफॉर्मन्स पहा, त्याचबरोबरीने एखादा खेळाडू आपल्या टीमसाठी जेव्हा तीनही डिपार्टमेंटमध्ये, फिल्डिंग डिपार्टमेंट हा महत्त्वाचाच आहे, बॅटिंग आणि बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये जेव्हा योगदान देतो खरोखरच त्याचं महत्त्व वाढतं. टप्पा पडतोय आणि त्यानंतर मात्र गती प्राप्त करतोय. खेळपट्टी देखील छान बनवले. हे क्रीडांगण खूप सुसज्ज बनवलंय. भले तिथे अडथळे खूप असतील, कारण या क्रीडांगणाची सुरुवातीची व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला वाटणार देखील नाही की इतकं छान क्रीडांगण मापगाव वासियांनी मात्र इथे बनवलंय. हा चेंडू खाली राहिला. माहीत राऊंड द विकेटने अँगल क्रिएट करत मात्र इथे फलंदाजांना चक्काचूर करतोय सध्याच्या घडीला. 52 धावांचा पाठलाग करायचे. पहिलं षटक फार महत्वाचं आणि त्या षटकामध्ये कमी धावा येत आहेत दादरेश्वर जांभूलपाडा टीमसाठी. महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे जयेश सध्या मैदानात. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झाला जयेश कडून. शेवटचा चेंडू देखील आलाय निर्धाव. माहीतचं षटक झालं समाप्त. ज्या माहीतने पहिल्या डावात 44 कुठल्या 17 चेंडूंमध्ये 6 षटकार मारले, त्या माहीतने धावा देताना
अजिबात लयलूट केली नाही, कंजूसी गोलंदाजी केली, फक्त एकच धाव दिली आणि एक विकेट त्याने मात्र घेतली अमोलची. आता 3 षटकं बाकी आहेत, धावा करायचे 17च्या सरासरीने 51. डीजे करण आमच्या साथीला आहेत. डीजे करणने देखील आता ही दुसरी मॅच चालू, दुसऱ्या मॅच पर्यंत एकही हिंदी गाणं लावलेले नाहीये, ही एक चांगली बाब आहे. मला असं वाटते संपूर्ण दिवसभर मराठी गाण्यांचाच आस्वाद, मराठी प्रश्नच येत नाही, मराठी आहे, बोलू आपण त्याच्याबद्दल. दुपारी सत्र जेव्हा थोडा कंटाळेल आपल्याला तेव्हा अवांतर चर्चा नक्कीच करू, परंतु सध्या हे षटक महत्वाचं आहे. प्रकाश अष्टमकर सर डान्स करतील यात शंका नाही. 17च्या सरासरीने धावा करायचे. यॉर्क बॉल टाकला होता धीम्या गतीने टाकून, धीम्या गतीने जरी टाकला असला तरी सुद्धा टप्पा अचूक ठेवलाय. प्रेक्षक तिकडे मंडपात जे बसलेत, समोर मंडप आहे, त्याचबरोबरीने तिकडे हळूहळू प्रेक्षक वर्ग येतील. आता मापगावची एक नीटनेटका आणि सुनियोजित स्पर्धा तुम्ही अनुभवताय, आनंद घेताय या स्पर्धेचा. सर्वांचं सहर्ष स्वागत. शॉर्ट पिच बॉल, जागा फक्त एकच धाव, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय A3 सोगाव टीमने. A1 क्वालिटीचं क्रिकेट आपण नेहमी पाहतो, हे तर A3 क्वालिटीचं क्रिकेट आहे सोगाव टीम कडून, दर्जेदार. कदाचित ऑफ ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच इथे नो बॉल घोषित करतायत. खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की ओव्हर स्टेपिंग? प्रकाश सर खेळपट्टीच्या बाहेर, यस, नो बॉल कॉल. आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. नामी संधी आहे, मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर या संधीचा फायदा उचलणं गरजेचं आहे. चौकार षटकार मारले नाहीत तर 52 धावांचा पाठलाग होणार नाही. थोडा पुढे ठेवला चेंडू, स्लॉक हिट मात्र इथे केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेगला, आलाय फ्री हिट वरती षटकार. करणने गोलंदाजी चांगली नाही केली, परंतु बॅटिंग मधलं टायमिंग जुळलं नसलं तरी सुद्धा हे टायमिंग चांगलं जुळलंय. परफेक्ट 12ला 12चं गाणं. षटकार आलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला फिल्डर खूप चांगला झेल, फलंदाज मात्र बाद होतोय. जे गाणं ऐकल्यानंतर एखाद्याचे पाय थिरकत नसतील तर तो कदाचित माणूसच नसेल. एवढं फेमस सॉन्ग नाचायला लावणार आहे गाणं. फलंदाज बाद झालाय, कमालीची षटकं टाकलीत. खरं तर मी विशेष कौतुक करेल A3 सोगाव टीमचं, म्हणूनच मगाशी म्हटलं A1 नाही A3. A1चं अगदी घण, अगदी आपण पाहतो ना स्क्वेअर नाही घण, क्यूब, इतकी कमालीची कामगिरी सध्याच्या घडीला सोगाव टीम कडून आहे. यस, बॅटची कडा घेतले, फलंदाज मात्र आणखी एक बाद होतोय. 52 धावांचा पाठलाग करत असताना माहीतचं षटक, त्यानंतर आशूने देखील धावा दिलेल्या नाहीयेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती अवघी 10 आणि आता 12 चेंडू विजयासाठी 42 धावांची गरज. आमचे पंच विनोद पाटील सर आणि प्रकाश अष्टमकर सर. दुपारचे 12 वाजलेले आहेत. मला असं वाटतंय त्यांचा डान्स 4 नंतरच होईल. या उन्हामध्ये डान्स केला, कारण आम्ही इथे बसलोय तर असं वाटतंय की कदाचित तिकडे त्या स्टेजवर जाऊ की काय, एवढं ऊन आहे. या उन्हामध्ये तुम्ही रखरखत्या उन्हात कामगिरी करता. पंचांचं काम महाकठीण आहे. आम्ही इकडे चुकलो तरी पण 4 वेळा माफी मागू, होऊन जाईल. परंतु पंचांनी एकदा चूक केली, संपला, पूर्ण सीझन संपला. पुढच्या सीझनला नशिबाने तुम्हाला स्पर्धा मिळाली तर ठीक, नाही तर मग तुमचा सीझनच गेला.
हे एवढं जिकरीचं काम तुमचं असतं, कारण एकदा संघ हारला ना का ते पहिलं खापर तुमच्यावरतीच फोडतात. पंच नव्हते रे चांगले, जिंकले का पंच चांगले. चला मॅचकडे आपण जाऊया. यस, श्री गणेश बेहरवले संघ आपण आपला कॅप्टन पाठवायचे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. यानंतर विजेत्यांमध्ये मॅच होईल. पुढे आला बॅटर, जयचे प्रयत्न चालू आहेत परंतु यश काही मिळत नाहीये. काय बॅटिंग केली माहिदने, माहिद मार रहा है. 6 षटकार त्याच्या इनिंग मध्ये आपण पाहिले. स्क्वेअर ऑफ द विकेट धावा नसताना जिथे डिक्लेअर्ड आहेत तिथे मिड विकेटला फटकेबाजी केली, लॉंग ऑनला केली, लॉंग ऑफला फटका मारला. मजा आली त्याची बॅटिंग पाहायला. पंकज सध्या क्रीजवर. फुल टॉस बॉल, लॉंग ऑनला फिल्डर सहजरित्या मात्र झेल घेतोय. आणखी एक फलंदाज बाद केलाय, तो अजय गोलंदाजाने. फलंदाज येत आहेत, हजेरी लावतायत, बाद होत आहेत. कामगिरी मात्र 0 आहे सध्याच्या घडीला. टप्पा किती अचूक आहे पहा. अजयचा लेफ्टी बॉलर आहे, गती कमी आहे परंतु टप्पा अचूक आहे आणि बॉलला वळण देतोय. लेफ्टी बॉलर आहे, निसर्ग दत्त देणगी आहे त्याला. टप्पा पडल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी चेंडू बाहेरच निघेल. पुढे आला बॅटर, विकेट किपर तयारच आहे परंतु फलंदाज क्रीज मध्येच होता. चांगली विकेट किपिंग. रब्बान जो सलामीवीर होता, फलंदाजीमध्ये जास्त काही करू शकला नाही. खोदून काढला हा चेंडू. लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव. आता हे लक्ष्य अशक्य झालंय दादरेश्वर जांभूलपाडा टीमसाठी. येथील सोगाव टीमने बॅटिंग स्वीकारली टॉस जिंकल्यानंतर. जयेश प्रयत्न करतोय. रब्बांसाठी हा झेल सोपा नव्हता कारण बॅटची कडा घेतल्यानंतर जजमेंट करणं कठीण काम आहे. खरं तर अलिबागमध्ये समालोचन करायला यायचं म्हणजे इकडे एक समालोचनाची एक लाईन आहे, स्ट्रेट फॉरवर्ड लाईन आहे, ज्या लाईनने कित्येकांना मात्र प्रभावित केलंय. जी एक वेगळी लाईन समालोचनामध्ये नेहमीच आम्ही पाहिलेली आहे. अमिताभची लाईन वेगळी आणि त्यांची लाईन वेगळी. अमिताभ स्टाईलच आहेत ते. अमिताभ जसे बॉलिवूडचे सुपरस्टार आहेत ते तसे समालोचनातील सुपरस्टार आहेत संदीप जगे सर. हे अनेक समालोचकांवरती त्यांचा प्रभाव आहे. कदाचित मला असं वाटते ते उद्या इथे असतील. माझ्यासाठी ते मार्गदर्शक देखील आहेत आणि माझ्यासाठी एक मित्र देखील आहेत. मला असं वाटते जी ट्रॉफी चालू आहे सध्या, स्पर्धा चालू आहे, त्या स्पर्धेचं रात्रभर समालोचन करणं आणि त्यानंतर डेला समालोचन करणं थोडं कठीण काम आहे. कदाचित सायंकाळच्या सत्रामध्ये किंवा उद्या त्यांची उपस्थिती आपल्याला नक्कीच लाभेल. नवीन गोलंदाज आलाय प्रशांत शेवटच्या षटकात. 6 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज. चला फास्ट खेळा, जास्त वेळ घेऊ नका. 6 बॉल मध्ये 40 करायचे. हा हे करायचं होतं पहिल्यापासून. कॅमेरामनला सलामी देणारा हा षटकार. षटकार प्रशांत आणि ते व्हाईट बॉल घोषित केलेला नाहीये. मला एका क्षणाला असं वाटलं पंच थोडे बाजूला येत आहेत, व्हाईट बॉल घोषित करतात की काय. माझी त्यांनी फिरकी घेतली आणि त्यांची आदाई थोडी वेगळीच आहे. कोणत्या आदेमध्ये व्हाईट बॉल घोषित करतील सांगू शकत नाही. फटका फसलाय. लॉंग ऑन वरती फिल्डर आहे. कॅच मात्र इथे सुटले. चांगलं जजमेंट त्याचं होतं. श्री गणेश बहिरोले टीम आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला कॅप्टन पाठवा कारण यानंतर विजेत्यांमध्ये मॅच होईल. या मॅचचा विजेता संघ मॅचवरती पकड मजबूत केले ती A3 सोगाव टीमने. दादरेश्वर जांभूलपाडा खरं तर हा एक ग्रुप वेगळा आहे. हा B आहे का C आहे मला ठाऊक नाही परंतु हे 4 आणि यानंतर मात्र परत एकदा 8 टीम नव्याने खेळतील. त्यांचा ग्रुप एक वेगळा. लॉंग ऑनला फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली.
चला बैरोले संघ, आपण आता विलंब करू नका, लगेचच मॅच आपण खेळणार आहोत. अंतर मोठं झालंय, विजयाच्या आशा मात्र इथे धुसर झालेल्या आहेत. परंतु हा फलंदाज प्रयत्न जरूर करतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, परंतु आता तो मात्र माघारी येऊन परतलाय. लास्ट बॉल. प्रशांतचा हा चेंडू जेवढा जीव होता त्या फटक्यामध्ये मात्र होतलाय, परंतु जास्त काही नाही, फक्त एकच धाव. विजयी झालाय तो A3 सोगाव संघ. अभिनंदन असेल या संघाचं आणि पुढील स्पर्धांसाठी पराभूत दादरेश्वर जांभूलपाडा टीमला आम्ही शुभेच्छा देतोय. लगेचच आपण टॉस करूया. श्री गणेश बहिरोले विरोधात A3 सोगाव या दोन संघादरम्यान सेकंड राऊंडची मॅच असेल. राऊत साहेब काय सूचना? राजेंद्र घरत साहेब टॉस करतील नेक्स्ट मॅचचा. यस, आणि मॅन ऑफ द मॅच देखील त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. मॅन ऑफ द मॅच अर्थातच माही मार रहा है. 44 धावा ज्याने कुठल्या 6 षटकार. पहिलं